उदय जात दिशे आणि हृदय स्वयंभूचे असे प्रत्यक्षे फावो लागे तैसे आपैसया. गीतेचा 9वा अध्यायचा 2रा श्लोक बघा. मी इथे काही बघतच नाही, कुठे आहे मग ते? जे इथे आहे ते इथे आहे आणि जे शास्त्रात आहे ते आपल्याजवळ आहे, जे आपल्याजवळ आहे ते शास्त्रात आहे. सोपं आहे ना. आता मी जे सांगणार आहे ते तुमचे काय, तुमच्या हृदयामध्ये काय जे काही वादळ उठणार तेच इथून म्हणणार आहे. रिटर्न यू थँक्स. मग इथे इंग्लिश नसेल येत तरी इंग्लिश पण येतं. बाबा सांगायचे यूज ब्रेन, डोका चालवा, चांगला विचार केला तर. म्हणून आज आपले आदरणीय सर्वांचे गुरुवर्य सद्गुरू आणि आईसाहेब पण आता उपस्थित आहेत. नानी म्हणतात नाही का, नाना आणि नानी. पण हा विषय मला माहिती नव्हता. मी लहानपणी स्वाध्यायमध्ये जायचो, आपल्या वारकऱ्यांमध्येही जायचो हाफ पॅन्ट घालून तेव्हा. आणि आमची आईवडिलांची पुण्याई, आईवडिलांच्या माध्यमातून स्वाध्यायमध्ये जायचो, वारकऱ्यांमध्ये वारीला आळंदीला पण जायचो. पण अनुभव नव्हता. हे सांगायचं मला. अनुभव कसला? अनुभव देवाचा. आपण अनुभव म्हणतो. अनुभव कसला? अनुभवाचे प्रकार भरपूर आहेत. व्यवहारामध्ये प्रकार आहेत, अध्यात्मामध्ये प्रकार आहेत. म्हणून नामदेव महाराजांनी टीका केली ज्ञानेश्वरीमध्ये नाही का. मगाशी ताईंनी सांगितलं की नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एकतरी ओवी अनुभवावी. हा विषय चालूच आहे. अखंड ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे, पाठांतर आहे. इथून सुरुवात केली तिथपर्यंत अनुभव नाही, काय उपयोग? ज्ञानेश्वरी आमची पाठांतर आहे, श्लोक पाठांतर आहे. मग एकतरी ओवीचा अनुभव सांग ना, नाही का. म्हणजे इथे आपण असणारी जी मंडळी अनुभव आहेत. म्हणून मला एक काही माहीत नव्हतं. ज्यांनी निरोप सांगितला, वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार आणि होतील उपकार अगणित. तर हा जो मार्ग आलेला आहे, कोकाटे भाऊनी मला सांगितला, 1 वर्षांनी माझ्या गळ्यात माल आहे, मला मुक्ती मिळाली. मला काही माहीत नाही मुक्ती भक्ती काय, प्रधानका चालू होता. नंतर असंही वेळ आली, त्यांनी माझ्याकडे अनवेल दिली जाहिरात. आता मी सांगतो हे ओरिजिनल आहे का, सत्य सांगतो, सत्य अर्ध सत्य नाही. तिथे सांगणारी सांगत असतील त्यांचा विषय, तो त्यांच्याकडे, त्यांचं ते बघून घेतील. आणि त्या जाहिरातीवरती राहुरी कृषी विद्यापीठात गेलो आणि तिथे रामदास बाबांचं कीर्तन चालू होता 11 वाजता. कधी 1990 सालाला रात्री पोचलो आम्ही 11 वाजता. मी माझ्याबरोबर 3 लोक घेऊन गेलो होतो आणि 4 आणि आपले सोनारपाड्याचे यांचे भाऊ आले होते, तुकाराम भाऊंचे सुरेश भाऊ. 17 तारखेला पोचलो. रामदास बाबांचा कीर्तन होता आणि कीर्तनामध्ये बाबूदादा भेटले. बरं आम्ही आलेलं आहे, आम्हाला एक कक्ष दिला होता, इथे थांबा. सकाळी पाठ झाली आणि या 3-4 होते. आम्ही 4 बकरे आणलेत असे सांगायला लागले बाबांना. बाबांनी काय सांगितले, रामदास बाबा तिकडे कोली काकाच्या घरी आहेत, मशे डॉक्टरच्या घरी, तिथे जा बघा. बाबांनी यांनी आम्हाला बाबांकडे नेले होते, श्रीपाद बाबांकडे अनुग्रह द्यायला. पण बाबांनी कुठे सांगितला, रामदास बाबांकडे जा. म्हणजे किती नम्रता आणि किती उदार अंतकरण नाही का. त्यांनाही करता येत होता, जा तिकडे. मग रामदास बाबांकडनं अनुग्रह झाला. अनुग्रह घेताना यांनी सांगितलं होतं आम्हाला की ते विचारतील तुम्हाला प्रश्न, तुम्ही कशासाठी माल घालता. यांनी सांगून ठेवला होता. सांगायला लागतं, नाही तर माहीत नाही, नाही का. आपली लोक हुशार आहेत, सांगून ठेवतात. विचारलं कशासाठी, तर जीवाचा उद्धार करण्यासाठी, मुक्ती, असं काहीतरी सांगतात. पण यांनी सांगून ठेवला होता कशासाठी, तर आपला जीव ब्रह्म्याचा ऐक्य करण्यासाठी माल घालायचा. असं काय, या म्हणतो पुरं या पुढे. सुरुवातीला अनुग्रह मला झाल्यानंतर बाकीचे 3 आणि आमचे सुरेश भाऊ मच्छीचा धंदा करतो. रामदास भाऊ बोलले, धंदा करीत असतील तर तुला माल घालतो, धंदा करीत नसेल नाही बोलले चालेल, कारण व्यवसाय करायचं आहे, पोटासाठी आहे ते. अशा पद्धतीने मग अनुग्रह करून राहुरीवरून आलो आम्ही. राहुरीवरून गप्प नाही बसलो हा का. ते सर्व म्हणजे रोमारोमामध्ये तेच विषय, तीच चर्चा. लगेच सकाळी एक माझ्या मित्राच्या घरी गेलो, चांगला मार्ग भेटला, माल घातलेली आहे. लगेच आमचे काका होते वारकरी जुने, त्यांना विचारलं माल कशासाठी घालायची, त्याला सांगताच येत नाही. त्याला सांगितलं जीव ब्रह्मेचं ऐक्य करण्यासाठी. आणि मग नानांचा विषय हे सांगायचं आहे, ते असं फिरवून सांगायला लागलं
की नाना आहेत म्हणजे पहिलं ऐकलं होतं नानांकडनं अनुग्रह घेतलेला सोनारपाडे बाबूदादा वाघ्यादादा कोकाटे हे जे काय आहेत तर आपले बिभीषण महाराज नानांकडनं अनुग्रह घेतलेलं. मग नानां कुठे आहेत असा शोध घ्यायसाठी गेलो मी. आता साक्षी आहेत का आई इथे बसलेले आहेत म्हणजे त्यांच्या समोर खरं करून देतो तुम्हाला. तर विचलित गेलो काहीच माहीत नाही फक्त कोपरला राहतात. आमच्या गावामध्ये एक शांत्याला त्यांची जे बहीण दिली तिचा भाऊ भेटला. नाना कुठे राहतात म्हणतो इथेच चालीमध्ये. तेव्हा चाल होती आणि बाजूला असं हे होतं आपलं बाथरूमचं होतं. तेव्हा काही लाईट वगैरे आम्ही बत्ती घेऊन जायचो चिमणी पेटवायची. आणि मग नानांची भेट झाली. अशी नानांची भेट केली अंतःकरणामध्ये उत्साह कलवला असतं. त्या कलवल्यापोटी नाना भेटले आणि मग मी दणका काय चालू केला की एक एक माणूस तयार करायचा कुठे घरोघर जाऊन. म्हणजे किती मोठा माणसामध्ये एक हे तयार होतो कलवला. ऐशी कलवल्याची जाती करी लाभावी न प्रीती. एक एक माणूस तयार करून न्यायचा नानांकडे. नाना यायचे नाईटवरून. आई असायच्या दीपक भाऊ आणि अनिल भाऊ. असा दणका उठवला. 1 वर्षामध्ये 40 लोक तयार झाली. कुठे दातिवलीमध्ये. 2 वर्षामध्ये 125 आणि नंतर मग आपल्या दिव्यामध्ये प्रवास झाला. हा एक फक्त सांगणारा निमित्त आहे पण करून घेणारे कोण आहेत सद्गुरू माऊली आहेत. जो सांगणारा निमित्त असतं कारण निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. पहिलाच आपले सत्यवान भाऊ भेटले दिवा स्टेशनला. तिथून सुरुवात झाली नाही तर जय हरींना भेटायला गेलो. अशी सुरुवात झाल्यानंतर इकडून आलेली नानांपासून सुरुवात आलेली. मुख्य आपला मार्ग कुठून आहे मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूल तिथून आलेला आपला संप्रदाय. असा आपला संप्रदाय पवित्र आणि श्रेष्ठ आहे. म्हणजे तुम्ही घाबराची गरज नाही. कोणाला भीती वाटत असेल आमच्याकडे त्याची भीती घालू आम्ही. त्याची भीती घालू. कोणाला घाबरता तुम्ही ओरिजिनल शिवाचे बच्चे नाही तर शिवच आहेत. कारण संत आयशे तात्काळ करीती करतात की नाही ताबडतोब तसे. मला जेव्हा अनुग्रह झाला ज्या क्षणी अनुग्रह झाला त्या क्षणी मोक्ष पावला. बंधन काही आत्म्याशी बोलूच नये. जेव्हा श्रीपाद बाबांकडनं बाबूदादाकडे साधूचा बोध झाला लगेच अनुभव आला. काही लोक विचार करतात बौद्ध म्हणजे काय. लगेच ताबडतोब अनुभव आला. बाबा म्हणतो समजले का. हां म्हणतो. आमचे महाराज होते शर्मती म्हणून मला समजलं नव्हता आता समजला. ठीक आहे चांगली गोष्टी. साधूचा बोध समजायला पाहिजे. साधूचा बोध काय आहे ते समजलं नाही तर मग गडबड घोटाळा आहे. नसेल समजला भाऊनी सांगितला कोणी समजून घ्या. जे आपले काही वरिष्ठ आहेत ना त्यांच्याकडनं समजून घ्या. काय हरकत तिथे. कारण अर्जुन हे प्रश्न विचारित होता श्रीकृष्णाला आणि ते उत्तर सांगत होता. आपण प्रश्न विचारत नाही. जय हरींचा नेहमी विषय असतं. कारण त्यांनी नानांना हैराण आणले होते. गुरु असून सुद्धा हैराण आणले होते नाना. आम्हाला हैराण आणतात नाही का. प्रश्न विचारायचे आहेत. प्रश्न विचारणे प्रश्न आहे तिथे उत्तर तयारच आहे. आपण प्रश्नच विचारत नाही. ही अखंड गीता जी आहे ज्ञानेश्वरी प्रश्न उत्तरमध्ये चालू आहे. अर्जुन विचारतो अरे श्रीकृष्ण सांगतो हे ज्ञान मी पहिला सूर्याला सांगितलेले. कुठून विषय आला आपला नानापर्यंत. नानांपर्यंत आपल्या संपूर्ण नुसता कल्याण डोंबिवली नाही. आपण अखंड महाराष्ट्र जळगाव इकडे आपले सुरत गुजरातमध्ये सर्व ठिकाणी नानांचा मार्ग चालू आहे. नाही असं नाही कुठेही गेला तरी. म्हणून हा विषय जो आहे हा आहे चळवळीचा. कारण कार्य आहे चळवळीचे. जो जो करेल तयाचे अधिष्ठान पाहिजे. आत्म्याच्या अधिष्ठानावर राहायचा. आपण दिसाला वेगवेगळे असलो पण असायला एक आहे. तत्वज्ञान काय बाबांचं आहे स्त्री आणि पुरुष हा भेद आहे पण तत्वाने एक आहेत. आपण तो भेदच पकडून राहतो. तू स्त्री मी पुरुष तुझा माझा हे सगळं करीत राहतो. काही नाही कोणाचं. एक एक प्रमाणं दिल्यात ना सर्व तुमचं खंडनच करून टाकले. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. किंवा देह ये काळाचे धन कुबेराचे येते माणसाचे काय खंडन. काय माणसाची ते काय का माणूस माझंच घेऊन बसले. सगळं माझं माझं आणि कवाड ओझं आहे का. सगळं देवाचंच आणि सगळं देवच आहे सर्व ठिकाणी. हे साधू संतांना दिसले आपल्याला दिसले पाहिजे. त्यांनी प्रमाण दिलेले देखीला नंदाचा नंदन जे जे दृष्टी दिसते ते हरिरूप असे प्रमाण दिलेले आहेत. ज्ञानदेवा पाठ हरिया भरला घनदाट हरी दिसतं. त्याला ती ज्ञानदृष्टी पाहिजे आणि आपल्या मार्गात ज्ञानदृष्टी दिली जाते. साधूचा बोध म्हणजेच
ज्ञानदृष्टी दिव्यदृष्टी आणि तुम्ही ते तत्व तुम्हीच आहे. हम ब्रह्मास्मी आयशी वाणी एक वेळा पडता कानी, अविद्या निद्रा गेली पळून तात्काळ जागी नेला. हे मला झालेलं आहे. एक वेळा माझ्या कानावर शब्द पडला अविद्या निद्रा, ताबडतोब जागा जा. अरे ते मी आहे. मग ही मी याला समजत होतो, हे जे दबडा याला मी समजत होतो. हा मी नाही, ते तत्व मी आहे. ते तत्व म्हणजे परब्रह्म तत्व आहे. आणि तुम्हाला आपल्याला परब्रह्माचे नाम दिलं जातं. बाकीच्या ठिकाणी काहीच नाही. गंडकी तिरी गोटे कोट्यान कोटी. बघा, गंडके तिरी गोटे म्हणजे नदीच्या कोट्यान कोटी. पण एरवी ते गोटेच गोटे. शेवटी गोटे त्याचा शून्य 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 शून्यच. एक 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 नाही का, 111 म्हणजे एकाचाच 11ला एकावर शून्य दिलं तर 10 पट्टीने किंमत येतं. आणि दुसरा शून्य दिला 100 पट्टीने, पण शून्यावर शून्य दिला किंमत नाही. मग शून्याच्या पलीकडचा आपला विषय आहे. कसा? आधीमध्ये अंती अवघा हरी एक. किती हरी किती आहे? आणि एकच आहे अनेक एक हरी किंवा एक करी आहे ना, एकच आहे. म्हणून एकाचा अनुभव यायला पाहिजे. कितीही भक्तीचं मार्ग चालू असतील पण सर्वांचा देव एक आहे. हे अटल सत्य आहे. हे आढळ सत्य आहे. सर्वांचा देव कोणतेही असो, जातपात काही असो, कुठलेही पंथ असो, सर्वांचा देव एक आहे. म्हणून साईबाबा म्हणतात सबका मालिक एक आहे. आपण म्हणतो सबका